नमस्कार मंडळी, मी नेहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतोय सत्याचा उलगडा. पुण्यातील राजकीय वातावरण नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देत आले आहे. आणि याच पुण्यात आज सकाळी उलगडलेल्या घटनांनी पुन्हा एकदा राज्यातील सत्ता समीकरणांना नवाच वेग दिला. सकाळपासूनच राजकीय वर्तुळात प्रचंड चळवळ जाणवत होती. शहरातील विविध कार्यालयांमध्ये, पक्षांच्या शाखांमध्ये आणि स्थानिक नेत्यांच्या घराबाहेर पत्रकारांची लगबग वाढलेली दिसत होती. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वतः बारामतीकर शरदचंद्र पवार यांची भेट घेणार असल्याची बातमी पसरताच संपूर्ण शहरात तर्कवितर्कांची मालिका सुरू झाली होती. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का या प्रश्नाने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. एकीकडे अजित पवार गटाचे काही स्थानिक कार्यकर्ते शांतपणे संकेत देत होते की पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर काही व्यावहारिक तडजोड होऊ शकते, तर दुसरीकडे शरद पवार गटाचे समर्थक मात्र ठामपणे सांगत होते की पुणे शहर हा त्यांचा स्वाभिमानाचा गड आहे आणि कोणतीही अनाठायी तडजोड येथे मान्य होणार नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सोशल मीडियावर विविध लीक्स, स्पेक्युलेशन्स, अनधिकृत पोस्ट्स व्हायरल होत होत्या आणि राजकीय विश्लेषक देखील हे समीकरण महाराष्ट्रात मोठा संकेत देऊ शकते असे सांगत होते. अशा वातावरणात प्रशांत जगताप यांनी अचानक दिल्ली किंवा मुंबई नव्हे तर थेट शरद पवारांना भेटण्यासाठी गेले याने सगळ्यांचेच कान टवकारले आणि यामागे काहीतरी गंभीर आहे ही चर्चा जोर पकडली. भेट संपल्यानंतर बाहेर पत्रकार जमलेले होते. कॅमेऱ्यांच्या दिव्यांचा प्रकाश सतत चमकत होता आणि प्रशांत जगताप बाहेर आल्याबरोबर सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शिणलेल्या चेहऱ्यांवर नवीन माहितीची उत्सुकता ओसंडून वाहताना दिसत होती. जगताप यांनी मोठ्या शांतपणे, संयमपणे आणि अतिशय ठाम शब्दात सांगितले की पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार. आणि या एका वाक्याने पुण्याचे राजकीय वातावरण क्षणात बदलले. कारण याचा सरळ अर्थ असा की राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे ही तिन्ही पक्ष रस्त्यावर, सभागृहात आणि प्रचार मोहिमेत एकत्र उभी राहणार. जगताप पुढे सांगतात की पवार साहेबांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की पुण्यात अजित पवार गटाबरोबर कोणतीही युती होणार नाही, कारण पुण्यातील प्रत्येक प्रभाग, प्रत्येक बोळ, प्रत्येक समाजगट आणि प्रत्येक मतदार महाविकास आघाडीशी जोडला गेला आहे आणि लोकांच्या भावनेशी तडजोड करून त्यांनी कुणालाही चुकीचा संदेश द्यायचा नाही. जगताप पुढे म्हणाले की ही भेट केवळ राजकीय भूमिकेची नव्हती, तर पुण्याच्या विकासाची बैठक होती. त्यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी, नदीपात्र विकास, कचरा व्यवस्थापन, PMPMLचे प्रश्न, मेट्रोचा वेग, वाढताना अनधिकृत बांधकामांचा प्रश्न, परवानग्यांमधील भ्रष्टाचार, नव्या उपनगरांतील पायाभूत सुविधांचा अभाव, युवकांना हवे असलेले क्रीडा केंद्र, महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक जागा आणि शहरातील सांस्कृतिक परंपरांचे जतन कसे करायचे यावरही पवारसाहेबांसमोर विस्तृत मांडणी केली. पवारसाहेबांनी नेहमीप्रमाणे शांतपणे, संयमपणे आणि तपशिलात जाऊन जगताप यांचे ऐकून घेतले. कधीकधी डोळ्यातूनच होकार देत, कधी थोडी कुरकुर करत, हे आधी करू ते पुढे ठेवू असे सुचवत आणि शेवटी पुण्यासाठी एक सुस्पष्ट राजकीय रूपरेषा आखण्यास सांगितले. या बैठकीनंतर जगताप म्हणतात, मी राज्याचा नेता वगैरे काही नाही, मी फक्त पुणेकरांचा कार्यकर्ता आहे. आणि या एका वाक्याने ते पुणे फर्स्ट, पॉलिटिक्स सेकंड असा संदेश देतात. ही बैठक केवळ राजकीय नाही तर भावनिकही होती. कारण जगताप यांचे कुटुंब अनेक दशकांपासून पवारसाहेबांच्या जवळ राहिले आहे, अनेक संघर्षात साथ दिली आहे आणि अनेक संकटातून मार्ग काढताना त्यांनी पुण्याचा आवाज पवारांपर्यंत पोहोचवला आहे. त्यामुळे आजची भेट ही केवळ राजकीय संकेतांची बैठक नव्हती, तर विश्वास, परंपरा, स्नेह आणि पुण्याच्या राजकीय वारशाचे नूतनीकरण होती. या बैठकीनंतर महाविकास आघाडीचे पुण्यातील कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत, कारण अनेक दिवसांपासूनचा संभ्रम संपला आहे. आता मोर्चे बांधणी स्पष्ट झाली आहे, प्रचाराची दिशा स्पष्ट झाली आहे, तिन्ही पक्षांचे समन्वयक आता रणनीती आखू शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे पुण्यातील विरोधकांना अप्रत्याशित धक्का बसला आहे. अजित पवार गट मात्र शांत प्रतिक्रिया देत आहे. ते म्हणतात की त्यांच्याशी कोणतेही शत्रुत्व नाही आणि स्थानिक स्तरावर ते स्वतंत्र लढण्यासाठी सज्ज आहेत. परंतु राजकीय विश्लेषक सांगतात की या निर्णयाने पुण्यातील मतांच्या ठरांवर मोठा परिणाम दिसणार आहे. पुणेकरांना नेहमीच स्पष्टता आवडते. त्यांना कोण कोणासोबत, कोण कोणाविरुद्ध हे स्पष्ट माहीत असले की ते मतदान करताना भ्रमित होत नाहीत आणि त्यामुळेच आजची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. प्रशांत जगताप यांनी सांगितले की पवारसाहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पुणेकरांचा विश्वास महाविकास आघाडीवर आहे, तो भंग होऊ देणार नाही. या भेटीचे राजकीय परिणाम पुढील काही दिवसात आणखी स्पष्ट होतील, कारण पुणे मनपा निवडणुका म्हणजे केवळ शहरातील सत्ता नव्हे, त्या महाराष्ट्राच्या राजकारणाला स्वरूप देणारा एक निर्णायक टप्पा असतो.
पुण्याला मिळालेली ही स्पष्टता आता प्रचार, युतीची तयारी, उमेदवारी निश्चिती आणि प्रभागनिहाय समीकरणांवर मोठा परिणाम करणार आहे. पुण्यातील मतदारसंघांचे सामाजिक स्वरूप, आयटी हबच्या लोकसंख्यात्मक बदल, बाहेरून येणाऱ्या नागरिकांचा वाढता प्रभाव, जुन्या पुणेकरांचे राजकीय स्थैर्य आणि नवीन युवा मतदारांचा महत्त्वपूर्ण कल हे सर्व घटक मिळून आता मवियाच्या फायद्यात जातील का, की विरोधक नवी रणनीती आखतील, हे येणाऱ्या आठवड्यात ठरेल. पण आत्तासाठी एक गोष्ट निश्चित, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, महाविकास आघाडी एकत्र उभी राहणार आहे आणि प्रशांत जगताप, पवारसाहेब यांच्या भेटीतून निर्माण झालेली ही स्पष्टता शहरातील राजकीय वातावरणाला नव्या उष्णतेने पेटवून गेली आहे. आणि शेवटी या संपूर्ण भेटीचा, चर्चेचा आणि पुण्यातून बाहेर पडलेल्या राजकीय संकेतांचा अर्थ असाच उरतो की कधीकधी राजकारणातील गोंधळ, अफवा, दिशाभूल करणारी चर्चा आणि पक्षीय समीकरणांची गुंतागुंत या सर्वांच्या पलीकडे जाऊन काही निर्णय हा थेट लोकांच्या मनातल्या भावना, अपेक्षा आणि शहराच्या भवितव्याशी जोडलेला असतो. पवार-जगताप भेट ही तशीच होती. ती सत्ता मिळवण्यासाठी केली गेलेली डावपेचांची बैठक नव्हती. ती होती पुण्याच्या आत्म्याला योग्य दिशा देण्याची धडपड, ज्यात विचारांची स्पष्टता, नात्यांची उब, विश्वासाची परंपरा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टांचा मान एकत्र आला. महाविकास आघाडी पुण्यात एकत्र उभी राहणार ही घोषणा म्हणजे केवळ राजकीय ठराव नाही, तर शहराला आम्ही तुझ्यासाठी एकत्र आहोत असा दिलासा आहे. आणि त्यामुळेच या भेटीच्या शेवटी तयार झालेले वातावरण हे निव्वळ पक्षीय उत्साहाचे नसून पुण्याच्या उज्ज्वल भविष्याचा आश्वासक प्रकाश आहे, जो येणाऱ्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक चौकात, प्रत्येक मतदाराच्या निर्णयात आणि शहराच्या प्रत्येक विकास योजनेत अधिक तेजाने उजळत जाणार आहे. कारण शेवटी राजकारण बदलत राहते, समीकरणे बदलत राहतात, पण शहरासाठी काम करण्याची प्रामाणिकता जिथे जिवंत राहते, तिथे अशा भेटी कायम इतिहासात स्थान मिळवतात. आणि आजची ही भेटही त्याच इतिहासाचा अविभाज्य भाग बनून शांतपणे पण ठामपणे पुण्याच्या भविष्यात आपला कायमस्वरूपी ठसा उमटवून निघून गेली. धन्यवाद.